नमस्कार, तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली। या निर्णयानुसार प्रीपेड मीटरच्या ऐवजी आता इलेक्ट्रिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे। सर्वसामान्य जनता जीवनाची अत्यंत निकडीची गरज भागवण्यासाठी खासगी बँका, फायनान्स कंपनी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून कर्जाची उचल करतात। मात्र हीच गरज ओळखून फायनान्स कंपन्या जनतेची दिवसेंदिवस लयलूट करीत आहे। भारतीय राज्यघटना देशाचा प्रमुख दस्तऐवज असून त्यानुसार प्राप्त झालेले अधिकार लोकांना कळावे याची माहिती व्हावी, तसेच सर्वसामान्य माणसांना कायद्याची माहिती व्हावी व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे। राधानगरी तालुक्यातील राई येथे बिबट्याचे पिल्लू आढळून आले। धामणी धरणग्रस्तांच्या वसाहतीचं बांधकाम सुरू असताना या ठिकाणी बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान हे पिल्लू मजुरांना आढळून आले। याची माहिती त्यांनी तात्काळ वन विभागाला दिली। राधानगरी तालुक्यातील धामोड येथे भाणामतीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। आज सकाळी गावातील नागरिक गावच्या स्मशानभूमीमध्ये गेले होते। यावेळी त्यांना तिथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा अघोरी प्रकार केल्याचे निदर्शनास आले। स्मार्ट प्रीपेड वीज मीटर ग्राहकांना बसवले जाणार नसून फक्त पोस्टपेड पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनो सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने PM उषा योजनेच्या माध्यमातून उद्या शुक्रवारी अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट पोस्ट डॉक्टरल फेलोशिप या प्रतिष्ठित फेलोशिपच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं आहे। रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमिपूजन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही नामदार प्रकाश आंबेडकरांनी दिली। रविवार 9 मार्चला चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडिया न्यूझीलंड यांच्याशी भिडणार आहे। चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत। या आणि अशा ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।